नमस्कार मित्रांनो, आज आपण एक जरा वेगळ्या प्रकारची अटॅचमेंट आपल्या अँगल ग्राइंडरवरती कशी लावायची. आणि अँगल ग्राइंडर हा नॉर्मली आपण ग्राइंडिंग, त्याच्या नावाप्रमाणेच ग्राइंडिंगसाठी वापरतो. वेगवेगळ्या प्रकारची त्याच्यावरती कटिंग व्हील्स, ग्राइंडिंग व्हील्स, पॉलिशिंग व्हील्स, बफिंग व्हील्स वगैरे अशी वापरून आपण त्याच्यावरती पॉलिशिंग, ग्राइंडिंग आणि जो आपल्याला फायनर साईज यायला पाहिजे तो करत असतो. पण आज ह्याच ग्राइंडरवरती आपण या इथे जी एक पुढे अटॅचमेंट लावलेली आहे, ही अटॅचमेंट आहे की जी ओव्हल फिरते. या इथे आता आपण बघताय की या इथे जर आपण गोल फिरवला तर ह्याच्याप्रमाणे हे जे व्हील जे आहे हे पुढे मागे होतं, हे इकडे, आणि हे पुढे मागे होऊन त्याला ऑसिलेटरी मोशन पण येतं, म्हणजे हे असं पण फिरतं. आणि या इथे पुढे आपण त्याला दाते ब्लेड असतं, तसं ब्लेडचे दाते इथे दिलेले आहेत. आणि हे ब्लेड असं झिगझॅग फिरतं. मी तुम्हाला चालवून दाखवेन ते. आणि त्याच्यामुळे आपण कटिंग करू शकतो. हा जसा इथे मी कट घेतलेला आहे किंवा इथे हा ॲल्युमिनियमवरती कट घेतलेला आहे, अशा प्रकारे आपण अँगल ग्राइंडरचा उपयोग चांगल्या प्रकारचं कटिंग, स्पेशली लाकूड आणि पाईपसाठी तर फार उत्तम आहे. कारण आपण हे ब्लेड जे घेतलेलं आहे हे ॲल्युमिनियम किंवा स्टीलसाठी घेतलेलं नाही आहे, त्याच्यावरती ते जास्त चांगलं चालत नाही. पण लाकडावरती आणि प्लास्टिकवरती, स्पेशली प्लास्टिकचे पाईप जे प्लंबर्स किंवा आपले इलेक्ट्रिशियन आजकाल वापरतात, आणि मोठमोठे जाडे पाईप असतात, कापाला वेळ लागतो हॅकसॉवरती, तर त्याच्याऐवजी ह्याने एका सेकंद इतकं फास्ट फिरतं हे की आपल्याला कधी कटिंग झालं हे समजतच नाही. तसंच आपण अटॅचमेंट बदलून दुसरी एक अटॅचमेंट याच्यावरती घेतो आहे आपण, आणि घेतलेली आहे की त्याला लावून दाखवणार बेल्ट सँडर ब्रॅकेट. आणि ह्याच आत्ता जी लावलेली अटॅचमेंट आहे त्यालाच आपण दुसऱ्या प्रकारचं जर सँडर लावला तर पॉलिशिंगसुद्धा व्यवस्थित आपल्याला करता येतं. आणि हे जे पॉलिशिंग आहे हे नॉर्मल अँगल ग्राइंडरवरती मिळणारी जी व्हील्स आहेत ती व्हील्स आपण त्या भागात पोचू शकत नाही. आणि त्यासाठी ह्या अटॅचमेंट्सची गरज आपल्याला काही वेळेला लागू शकते. त्यासाठी स्पेशलाइज ग्राइंडिंग मशीन्स असतात, ती घ्यायची गरज नाही आहे. या इथे आता तुम्ही बघताय की हे आपण जसं इथे लावलेलं आहे तसंच या इथे मागच्या बाजूला हा जर आपण काढून इथे लावलं ह्याच्यावरती आणि हा बोल्ट आपला टाईट केला तिथे, तर आपल्याला असं लक्षात येईल की पॉलिशिंग जे करायचं आहे आपल्याला, इथे जर समजा या लाकडाला गोलाकार द्यायचा आहे किंवा इथे आपल्याला एखादं त्याला चॅम्फरिंग करायचं आहे, तर ते ह्या सँडरने इथे मागे त्याला रबरचा बेस आहे, या रबरच्या बेसवरती आपण वरती इथे हे वेल्क्रोसारख्या अरेंजमेंटने त्याला चिकटवलेले आहेत. त्याच्या मागच्या बाजूला हा जो कागद आहे हा वेल्क्रोसारखा कागद आहे, आणि या इथे मेन ह्याच्यावरती तर पूर्ण वेल्क्रोज दिलेलं आहे. आपण त्या वेल्क्रोवरती हे चिकटतं, आणि ग्राइंडिंगचा आपला जो पेपर आहे तो बदलणं फार सोपं आहे. पटकन याच्यावरती लागू शकतो. याच्यावरती लावलं की फार जोरात पटकन काम होतं. अशा वेगवेगळ्या अटॅचमेंट्स आपण बघत असतो, ज्या आपण आधी ड्रिलिंग मशीनवरती बघितल्या होत्या, त्या आता आपण अँगल ग्राइंडरवरती. म्हणजे सांगायचा उद्देश असा की एकाच इन्स्ट्रुमेंटवरती किंवा एकाच हत्यारावरती आपण वेगवेगळ्या प्रकारच्या जर अटॅचमेंट्स घेतल्या तर आपलं जो पूर्ण धंद्यामध्ये लागणारा पैसा आहे तो कमी होऊ शकतो. प्रत्येक ह्या अटॅचमेंटचं काम काही फार जास्त नसतं आपल्याला, पण त्यासाठी वेगळं मशीन घेणं परवडणं शक्य नाही, आणि म्हणून आपण करतो. आणि हे जे आहे आता हे असंच की जिथे खाचेमध्ये जाऊन ग्राइंडिंग करायचं, इथे तुम्ही बघता या इथे अँगल ग्राइंडर हा आपला जो आहे अशाच ग्राइंडरवरती आपण हे लावणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओत ॲड करणार आहोत. आणि त्याच्यावरती हा बेल्ट, जसा इथे सँडर होता किंवा खर कागद जो आपण म्हणतो तसंच खर कागदाचा इथे बेल्ट लावलेला आहे, आणि हा बेल्ट फिरतो. आणि ह्या बेल्टला या इथे पुढच्या भागामध्ये आपण जर कुठे आतमध्ये जाऊन ग्राइंडिंग करायचं असेल, असं एक गोलाकार आहे आणि त्याच्या आतमध्ये जाऊन पॉलिशिंग करायचं आहे, तर तिकडे जाऊन पॉलिशिंग होत नाही. बेल्ट सँडरवरती या अशा अटॅचमेंट्सवरती जर लावल्या आपण तर ते खूप फास्ट होतं. आपण आता याचं प्रात्यक्षिक बघूया.
या इथे आपण आता बघतोय की आपण अटॅचमेंट इथे लावलेली आहे आणि आता ह्याची मुवमेंट कशी होईल हे फक्त तुम्हाला होपफुली व्यवस्थित दिसेल. हा आता फिरतो इथे कसं फिरतं तुम्हाला वाटतं. त्याला ऑसिलेटरी मोशन मिळाल्यामुळे आपलं काम एकदम सोपं होऊन जातं. आणि जर मी आता कट लावला तर तो कटसुद्धा बघा कसा फास्ट एकदम जोरात सणसणीत स्पीडने हे आपण आपलं कटिंग करू शकतो पटकन. नाही बघा आता या लाकडावरती मगाशी जी खाच दाखवली होती तुम्हाला आणि आता एवढी मोठी झाली. एक सेकंद फक्त लागलं त्या खाचेला आपल्याला. आणि अशा प्रकारे आपण फार पटापट कामं करू शकतो. ऑसिलेटरी मोशन पुन्हा एकदा नीट बघून घ्या. या ह्याच्यामध्ये आतमध्ये आपला जो ग्राइंडर आहे तो गोलच फिरतो आहे. त्याला हा जो वरती नट लावलेला आहे हा नट आहे, हा एक्सेंट्रिक नट म्हणतात. मग त्याचा आतला सेंटर आणि बाहेरचा सेंटर वेगळा आहे आणि त्याच्यामुळे हे जे बेरिंग आहे हे गोल फिरत आहे. हे बेरिंग गोल फिरल्यामुळे ही जी प्लेट आहे ही प्लेट पुढे मागे होते आणि त्याचप्रमाणे ती वर्तुळाकार पण फिरते आणि तीच मोशन या ब्लेडला आपली ट्रान्सफर होते. कारण या इथे आपण ते ब्लेड त्याला चिकटवलेलं आहे, जोडलेलं आहे. पुन्हा एकदा बघा. मग आपण दुसऱ्या अटॅचमेंटला आपण आता दुसऱ्या अटॅचमेंटवरती जाऊया. हे बघा आता अटॅचमेंट बदलण्यासाठी आपण हा आपला स्पॅनर घेतलेला आहे. त्या इकडे वरती जे नट बोल्ट आहे हा नट बोल्ट आपण इकडनं काढला आहे. हा बोल्ट काढल्यावरती आता आपल्याला आपलं ब्लेड बाहेर निघेल. हे जे आपलं ब्लेड होतं जे मगाशी तुम्ही बघत होता अशा प्रकारचं ब्लेड तिकडे आपण वापरलं. आता ह्याच्याऐवजी आपण हे जे आपलं सँडिंगचं जे अटॅचमेंट आहे ती लावणार आहोत. ती लावण्यासाठी पुन्हा तशीच पद्धत आहे आपली की आपण या अटॅचमेंटमध्ये आपलं बरोबर ते लावून घेतलं इथे असं आणि ह्याच्यामध्ये आता आपण आपला नट लावणार आहोत. लावण्यात कुठेही चूक होता कामा नये, त्यामुळे जरा काळजीपूर्वक बघून आपल्याला लावायला लागतो. आणि आता आपण आपला हा नट मधला जो शाफ्ट आहे आपला त्याच्यावरती बोल्टसारखं थ्रेडिंग केलेलं आहे. त्या थ्रेडिंगवरती आपण हे आता जोडतो. पूर्ण टाईट करायच्या आधी आपण एकदा चेक करून घेतलं की सगळं व्यवस्थित लागलं आहे ना. हाताने टाईट केलं मी बघता येतं आणि आता हे फुल टाईट करून आपण घेतो आहे. हे फुल टाईट केलं. हा इकडचा जो मेन शाफ्ट आहे त्याच्यावरती आपल्याला बघायला लागतं की आपण काही चुकी केलेली नाही आहे ना म्हणून. आणि त्यासाठी आपण जो मागे याचा नॉब असतो तो दाबायचा. याच्यावरती की जो शाफ्ट आहे तो फिरत नाही आणि त्याचा जो स्पॅनर आहे हा स्पॅनर आणि हा जो नट आहे वरचा तो घट्ट आहे. चेक करायचा घट्ट आहे सगळं ओके. इलेक्ट्रिक वायर बाहेर काढलेली होती मी. आता पुन्हा आपल्या कनेक्शनला जोडतो. कनेक्शन झालेलं आहे आणि आता ही अटॅचमेंट आपली कशी चालते आहे ती आपण बघूया. मगाशी जसं आपण बघितलं तसंच या इथे आता ऑसिलेटरी मोशन त्याच्यावरती मिळाली. हे आपलं खर कागदाचं आहे, त्याला मागे वेलक्रो आहे, ह्याच्यावरती पण वेलक्रो आहे. तो या इथे आपण आता त्याला जोडणार आहोत. आणि जो मगाशी कटर होता त्याच्याऐवजी आता हा पॉलिशर तयार आहे.
पॉलिशिंग मी आता याच्यावरती आपला जो प्लायवूडचा तुकडा आहे त्या प्लायवूडच्या तुकड्यावरती पॉलिशिंग करणार आहोत. पाय ठेवून त्याच्यावरती आपण पकडून धरला तो. आता अँगलच्या ॲल्युमिनियमच्या अँगलवरती कोपऱ्यावरती मी पॉलिशिंग व्हील मारलं आणि त्याच्यामुळे आता इथे त्याला छान प्रकारची एक जे गोलाकार आला आणि धार जी लागत होती ती आता धार लागत नाही. तुम्हाला या इथे बहुतेक दिसत असेल लाकडावरती तर फारच चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये आपलं पॉलिशिंग झालेलं आहे. या इथे तुम्हाला दिसत असेल. आणि आपण जास्त वेळ ठेवलं तर ते जास्त होईल त्याचं पॉलिशिंग. पण अगदी स्मूथ छान प्रकारचं पॉलिशिंग झालेलं आहे. त्या इथे मी डाव्या हाताच्या अंगठ्याने ते बटन दाबतो, उजव्या हाताने मी हा इथे अँगल ग्राइंडर पकडलेला आहे आणि पुढे ते ऑसिलेटरी मोशनने आपलं पॉलिशिंग आणि मटेरियल रिमूव्हल जे आहे ते चांगलं होतं. तर मी कोपरा करतो म्हणजे तुम्हाला कदाचित चांगलं होतं. इथे तुम्हाला हा कोपरा दिसतो का चांगला? उजेडामध्ये दाखवतो तुम्हाला. म्हणजे का बघा इथे आता कसं एकदम छान पॉलिशिंग मटेरियल रिमूव्ह झालेलं आहे आणि कंट्रोल झालं आहे. फाईल जी करतो त्या फायलिंगच्या ऐवजी आपण अशा प्रकारे आपलं पॉलिशिंग व्हील लावून किंवा खर कागदामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे खर कागद मिळतात. 60 ग्रेडचा, 80 ग्रेडचा आहे, थोडे रफ असतात. 36 ग्रेडचा तर आणखीन रफ असतो. आपल्या फाईलपेक्षा सुद्धा कधी कधी जास्त रफ असतो तो. आणि अशा प्रकारच्या पॉवर ग्राइंडरवरती जर लावला तर फाईलपेक्षाही उत्तम काम होतं. आणि जर आपल्याला स्मूथ पाहिजे असेल तर 120, 180, अगदी 320, 400, 600, 800, 1000पर्यंत पॉलिश पेपर मिळतात. आपण त्याला कधी कधी 0, 00, 000 असं सुद्धा संबोधतो. तर आता आपली ही अटॅचमेंट आपली लावून झालेली आहे. आता आपण पुढच्या अटॅचमेंटकडे जाणार आहोत जी आपल्याला ह्या अशा प्रकारचे. आता हा जो इथे बेल्ट आपला आहे हा 36चा आहे, खूप रफ आहे. याने मटेरियल खूप एकदम पटकन निघून जाईल. तर आता ती अटॅचमेंट आपण या इथे लावून आपलं काम करून बघणार आहोत की आपल्याला कसा त्याचा परफॉर्मन्स मिळतो आहे आणि किती सोपं आपलं काम होत आहे ते. तर त्याचे जे सगळे अटॅचमेंटचे जे सगळे पार्ट्स आहेत ते आपण बाहेर काढतो आहे आणि आपण याला लावून घेऊया. तो मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया आपण. अटॅचमेंट उघडताना पुन्हा आता असंच पहिला पॉलिश पेपर वेलक्रोवरनं बाहेर काढायचा. आपल्याला सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे. त्यामुळे आधीचा जो आपला बॉक्स होता त्या बॉक्समध्ये आपण सगळ्या गोष्टी पुन्हा करायला सुरुवात करूया म्हणजे एकमेकांच्यात मिक्स होणार नाही. त्याच्यामध्ये पहिलं आपल्याला होतं ते नट काढायचं आहे. तो नट गोल फिरू नये म्हणून आपल्याला मागच्या बाजूला दाबायचा आहे. पण हा जो नट आहे हा आपल्या अटॅचमेंट असल्यामुळे तो मागपर्यंत त्याचं लोड जात नाही, फिरणार नाही तो. आणि हा आता बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे आपला हा नट बाहेर आला आहे आणि त्याबरोबर आपलं व्हीलसुद्धा बाहेर काढलं आपण. आता ही अटॅचमेंट जी आहे आणि त्याचे पार्ट्स हे आपण ठेवणार आहोत परत दुसऱ्या ह्याच्यामध्ये ते मिक्सअप होता कामा नयेत म्हणून. आता ही अटॅचमेंट मी सोडवतो. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला कशी ती अटॅचमेंट आतमध्ये होती. तर हे इथे मी करायला सुरुवात केली. आतमध्ये इथे मागच्या बाजूने हा जो नीट असतो त्याने तो शाफ्ट बंद केलेला आहे, मग तो गोल फिरणार नाही.
आणि आता हे आपण पार्ट त्याचा बाहेर निघाला. आता हा नट बाहेर काढायचा. आणि आता मी तुम्हाला ते एक्सेंट्रिक जे काय म्हणत होतो ते दाखवतो. आता या इथे हे बेअरिंग आहे, या बेअरिंगच्या मागच्या बाजूला नट आहे. पण ह्या दोघांची जर भोक तुम्ही बघाल किंवा हे बेअरिंग जर बघाल तर त्याचं हे मधलं जे भोक आहे हे त्याला ह्या सर्कलच्या सेंटरवरती नाही आहे, ते थोडंसं बाजूला केलं. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला आपण हा टाईट करतो त्यावेळेला हे जे फिरतो वरचा नट हा गोलगोल न फिरता तो इलिप्स म्हणतो आपण, अंडाकृती आकारामध्ये फिरतो. आणि त्या अंडाकृती आकारात फिरल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो. आणि त्या फायद्याचा आपण पुढे आपली जी ब्लेड्स होती ती ब्लेड्स फिरवण्यामध्ये, एक्सेंट्रिक ब्लेड फिरवण्यामध्ये त्याचा मदत होतो, त्याचा मदत करून घेतो आपण ते. आता आपण ही अटॅचमेंटचे पुढचे जे पार्ट्स आहेत ते काढणार आहोत या इथे. आणि दुसरी आपली बेल्टवाली जी अटॅचमेंट आहे ती लावणार आहोत. त्यासाठी ही एलन की वापरून आपण उघडायचा प्रयत्न करतोय. दोन्ही बाजूने त्याला इथे इथे लावलेलं आहे मेन शाफ्टवरती. घट्ट करायची असते त्यामुळे आपल्याला उघडायला थोडासा वेळ लागेल. तो याच्यामध्ये फिरलं तर सगळंच गोल गोल फिरेल आणि आपल्याला जो कटिंग, ग्राइंडिंग, पॉलिशिंगचा जो अनुभव यायला हवा आहे तो येणार नाही. आणि कदाचित त्याच्यामध्ये सुरक्षितता कॉम्प्रोमाइज झाल्यामुळे छोटासा ॲक्सिडेंट पण होऊ शकतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक आपल्याला बघून कराव्या लागतात. आपण तशाच त्या करतो आहे. आता ही आपली अटॅचमेंट आपण पूर्ण लूज केली आणि ती आपण बाहेर काढणार आहोत. ती बघा ही अशी ती अटॅचमेंट आहे. आणि या अटॅचमेंटमुळे आपल्याला छान प्रकारे ते जोडता आलं. आता आपण सगळ्या जुन्या अटॅचमेंटचे भाग आपण आपल्या व्यवस्थितरित्या बॉक्समध्ये ठेवले, एकमेकांच्यात काही मिक्स होणार नाही असे. आणि आता ही आपली पुढची अटॅचमेंट आपण लावायला सुरुवात केली. असं आपल्याला त्याच्याबरोबर कम्प्लीट मिळतं याच्यात बघायचं असतं ती अटॅचमेंट कशी लावायची आणि त्याप्रमाणे आपण ती आता अटॅचमेंट लावायची सुरुवात करतो. आपला आता पहिला भाग आहे जो याच्यात आपण अडकवला, त्याच्यावरती आपण आता लावलं. आता आपल्याला काय लावायला सांगितलं आहे त्यांनी, पुढचा भाग जो लावायचा आहे आपल्याला भाग जोडायचा आहे. या दोन ह्याच्यामध्ये आपण आपला बेल्ट लावणार आहोत, तिथे तो पकडणार आहोत
आणि त्यासाठी ही इथे क्लॅम्पिंगची अरेंजमेंट दिलेली आहे. त्याला नट बोल्ट आहे. नट बोल्ट आपण लावायला सुरुवात करतोय. पहिला लागला, दुसरा पण आता इथे लावतो आपण. या इथे हा दुसरा पण आपला बोल्ट लागलेला आहे. आपल्याला बघायचं आहे की हे दोन्ही बोल्ट सारख्या पद्धतीने सारख्या रीतीने आपण टाईट करणार आहोत, ज्याने एका वरती जास्त लोड येणार नाही. ह्या ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर आपण जेव्हा याच्यावरती आता हा जो बेल्ट आहे, हा बेल्ट आपण इथे बघाल तर या दोन बेल्टमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. हा रफ आहे बेल्ट आणि हा स्मूथ आहे. त्याच्यावरती आतमध्ये त्याचा नंबर पण लिहिलेला असतो. हा इथे आता तुम्हाला A60 दिसतो. या इथे नंबर A60 बरोबर, म्हणजे हा 60 ग्रेडचा आहे. आणि हा जो आपला आहे हा 100 म्हणजे हा 100 ग्रेडचा. जेवढा नंबर जास्त तेवढं तो छोटा होतो, फाईन होतो, जास्त स्मूथ होतो तो. आता प्रत्येक बेल्टची लांबी रुंदी थोडीशी फरक असते, त्यामुळे ही याच्यावरती लावून घ्यायची. आणि त्याला स्प्रिंग लोडेड जरी असलं तरी एका ठराविक लिमिटपेक्षा ते जास्त स्प्रिंग ॲक्शन जर झाली तर बेल्ट तुटू शकतो. म्हणून त्याला इथे ॲडजस्टमेंट दिलेली आहे की शक्यतो आपण नको करूया, की न वापरता ह्या स्प्रिंगवरती जेवढं जोर करून मला हा बेल्ट बसवता येईल तेवढा मी बसवला आहे. पण समजा जर त्याच्यामध्ये जर काही हे झालं तर या इथे अटॅचमेंट आहे, हे इथे उघडायचं आणि याचं जे स्प्रिंग आहे ही कमी जास्त करता येते. जेवढं टेन्शन आपण जास्त ठेवू तेवढं आपलं पॉलिशिंग चांगलं होईल. आता आपली ही असेंब्ली कंप्लीट झालेली आहे. पूर्णपणे टाईट करून घेऊया आपण आणि मग त्याप्रमाणे चालवून बघूया कसं आपलं ग्राइंडर फिरतो किंवा बेल्ट फिरतो. सगळी वेळ काढू वाटतात, पण ह्या सगळ्या सेफ्टीच्या रिक्वायरमेंटच्या त्या पूर्ण केल्याशिवाय पुढे जाणं आपल्याला बरोबर नाही. आपल्याला सुरक्षितता ही सगळ्यात महत्त्वाची आहे. ती सुरक्षितता चांगली राहण्यासाठी काळजी ही प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. जेवढी आपण जास्त काळजी घेऊ तेवढं आपलं काम जास्त चांगलं होईल, परफेक्ट होईल. आता आपण या इथे हा शेवटचं त्याला थोडंसं टाईट करून बघूया. जास्त टाईट करून ते बेंडसुद्धा होण्याची शक्यता असते, त्यामुळे बेंड न होता आपल्याला टाईट करून घ्यायचं आहे. आता हा आपला रेडी झालेला आहे ग्राइंडर. इथे नट आपण लावलेला आहे. आपण आता चालू करून बघूया. सगळं हाताने चेक करून बघितलं सगळं. आपलं आता हे रेडी आहे. बेल्टवरचं टेन्शन आपलं कमी झाल्यामुळे तो बेल्ट उडून गेला बाहेर. तुम्ही आत्ता बघितलं तर त्याचा अर्थ आपल्याला बेल्टवरचं टेन्शन वाढवायला हवं आहे. पुन्हा सुरक्षितता महत्त्वाची. वायर बाहेर काढायची. या इथे आपल्याला जी एलन स्क्रू दिलेलं आहे त्यांनी आपण थोडंसं हे करून याच्यावरती स्प्रिंग ॲक्शन आहे ते सगळ्यात मोठी ठेवूया, टाईट करून घेऊया त्याला. त्याच्यावरती लोड भरपूर येईल. लोड भरपूर आला की तो पट्टा सरकणार नाही. त्याची अलाइनमेंट जी असते ती आपल्याला चेक करावी लागते.
आता हे आपण जास्तीत जास्त पुढे ढकलून त्याला टाईट करून घेणार आहोत. आपल्याला थोडं त्याला मेकॅनिकली पुढे ढकलायला लागणार आहे किंवा स्प्रिंगवरनं बाहेर काढून आधीच सगळ्यात मॅक्झिमम पोझिशनला तो घेऊया आणि मग स्प्रिंगवरती आपण दाबूया त्याला. बेल्टचं निरीक्षण केलं आहे. आता व्यवस्थित बसला आहे असं अंदाज आहे. पुन्हा एकदा इलेक्ट्रिकचं कनेक्शन करून बघूया. आता तो उडता कामा नाही. आता आपण फक्त जरा त्याला त्याच्यावरती ठेवूया म्हणजे उडतोच आहे आपला. आपलं कधीकधी सेटिंग बदलायला हवा आहे असं वाटत नाही आहे. आपण आता तात्पुरता दुसरा बेल्ट लावून बघूया. आपलं कुठेतरी चुकतं आहे. मी जरा पुन्हा एकदा अलाइनमेंट चेक करतो आणि पुन्हा व्हिडिओ चालू करतो. हां, आपली आता ही अटॅचमेंट व्यवस्थित लागलेली आहे. तुम्ही बघाल तर आपण हे जे ॲल्युमिनियमचं व्हील लावलं होतं आधीच्या याच्यामध्ये ते उलट्या डायरेक्शनला लावलं होतं, त्यामुळे बेल्ट आपला बाहेर फेकला जात होता. आता ते व्यवस्थित त्याचा अभ्यास करून या इथे मी तो लावून घेतला आहे. अटॅचमेंटच्या इथे पूर्ण टाईट केलेले आहेत. इलेक्ट्रिकल कनेक्शन चेक केलेलं आहे. बेल्ट त्याच्यावरती घेतलेलं आहे. आता ह्याच प्लेटवरती आपण थोडंसं पॉलिशिंग करून बघणार आहोत. पहिल्यांदा आधी बेल्टची मुवमेंट बघा. जी अँगल ग्राइंडर गोल फिरत होती त्यावेळी आता हा बेल्ट त्याच्यावरती गोल 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 फिरणार आहे. दिसतोय आता पडत नाही आहे बाहेर. त्यामुळे अलाइनमेंट आणि प्रत्येक गोष्टींची व्यवस्थित रचना जी डिझायनरने केलेली आहे, ज्याप्रमाणे मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे त्या पद्धतीनेच आपल्याला करायला लागते. आणि आता आपण जर ते चालवलं तर आपल्याला बघायला मिळेल की किती फास्ट आपण ह्या लाकडाचं आपण आता घर्षण करणार आहोत किंवा घासून घेणार आहोत ते. थोडा अँगल चेंज करतो म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती काय होत आहे बेल्टवरती त्याची लगेच समज येईल. इथे डायरेक्शन घेतले आपण इथे त्या पद्धतीने आपलं आता चालू करणार आहोत आपण. 1 2 3. दिसतंय तुम्हाला या इथे हा जो खाचा झालेला आहे आपला, हा आता मी दाखवताना माझं कॅमेराकडे पण लक्ष आणि इकडे लक्ष असल्यामुळे दोन्ही ठिकाणी ते बरोबर जमत नाही आहे. पण ते जर व्यवस्थित केलं तर आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला खाचा करता येईल. आणि तुम्ही इथे बघताय की एका सेकंदात केवढा इथे कचरा झाला बघा.
एवढी त्याची क्षमता आहे. इतकं फास्ट आपलं काम त्या पद्धतीने आपण करू शकतो. आणि अशासाठी आपल्याला आपली वेगवेगळ्या अटॅचमेंट्स आपण प्रत्येक वेळेला शोधत असतो, बघत असतो. काम फास्ट व्हावं एकाच हत्यारामध्ये किंवा एकाच आपल्या इन्स्ट्रुमेंटवरती की जे फार महाग असतात, 3, 4, 5 हजाराचा. तर हा जो अँगल ग्राइंडर आहे हा 4-5 हजाराचा आपला ग्राइंडर आहे. तर तो असा ग्राइंडरवरती जेवढी जास्तीत जास्त कामं आपण करू शकतो तेवढी कामं आपल्याला करायचं, अटॅचमेंट्स वापरायचं आणि आपलं काम सोपं करून फास्ट करायचं, दर्जेदार करायचं आहे की ज्याने आपल्याला कुठलाही ग्राहक आपला नावं ठेवणार नाही किंवा आपल्या कामावरती समाधान व्यक्त करेल. असे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील, आपण याचं आता एक छान प्रकारचं प्रशिक्षण किट तयार करून घेणार आहोत. धन्यवाद. डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स आणि कन्सेप्ट्स या सदराखाली आपण वेगवेगळे विषय घेत असतो. तुम्हाला आवडतातच ते, त्यांच्या प्रतिक्रियाही चांगल्या येतात. अशाच प्रकारे आपण जास्त चांगल्या पद्धतीने शिकत राहू आणि वेगवेगळ्या ठिकाणी वर्कशॉप्स घेऊन त्याच्यावरती आपण छान काम करू.